आणि हे माझं काम आता जर मी करूच नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मॅडम या कामाची किंमत तर मोजावीच लागणार ना. का? जे काम पूर्ण होऊ शकत नाही त्याबद्दल मी किंमत का मोजायची? हा, तरी सुद्धा तुम्हाला जर का गाडी शोधायचीच असेल तर तुम्ही शोधा. गाडी काही तुम्हाला सापडणार नाही. अहो अहो पण मॅडम पुढच्या वेळेस दुसरं काही काम असेल तरच कॉल करा. फारच माजली हे बाई, पण मलाही माहिती आहे यांचा माज कसा उतरवायचा असतो तो. परत एकदा लावते. मला वाटतंय त्याला आपला संशय आलेला असणार आहे. पण तो गाडीवाला हाच आहे हे आता फिक्स झाले. आता काही करून आपल्याला त्या गाडीवाल्याला शोधायचंय. हा, अगं पण कसं शोधणार? कसं? मी काय म्हणते, हा नंबर आपण जर धैर्य न दिला तर? त्यांच्याकडे कशाला नाही, म्हणजे ते काय करणार आहेत ना. धैर्य काल पोलीस स्टेशनला गेले होते आणि ते पण त्या गाडीच्या मालकाचा शोध घेत आहेत. म्हणजे की आपण जर हा नंबर धैर्यानं दिला तर तो नंबर ते पोलिसांना देतील आणि मग पोलीस त्या गाडीवाल्याचा शोध घेतील. कदाचित त्यांना तो गाडीवाला आजच सापडेल आणि एकदा का तो गाडीवाला त्यांना सापडला की मग ती गाडी दामिनी मॅडमनी घेतली होती हे सिद्ध होईल. नक्कीच काहीतरी गडबड चालली यांची. मला शोध घ्यायलाच पाहिजे. आणि मग दामिनी मॅडमचं सत्य सगळ्यांसमोर येईल. सावे, अगं पण धैर्यांपर्यंत नंबर आपण पोहोचवायचा कसा? कसला नंबर? काय चाललंय तुमचं? कसला नंबर? आम्ही खेळतोय आणि म्हणून फ्रेंडला पण नंबर द्यायचा आहे. पण तुम्ही आम्ही फ्रेंड्स खेळतोय ना. तू नाही आमची फ्रेंड. तू जा तू जा. सावे, ऐक ना. सांगितलं ना अगं, जा. सावी हे बघा, आता ती इरा परत यायच्या आधी पटकन आपल्याला हा नंबर धैर्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. हा, चला कामाला लागूयात.
धैर्य दुपारी बाहेर जाणार आहेत कामाला आणि त्याआधी हे सरप्राईज त्यांना मिळायला पाहिजे.